आज आमच्या अभीचा बर्थडे होता, पण आमचा केक वाकडा झाला होता. तर सकाळी मी बनवला तेव्हा तर सरळ होता. नंतर याला काय झालं काय माहिती बाबा. आज बनवायची होती आम्हाला बिर्याणी. दम द्यायला स्पेशल माणसं बोलवायची होती. हां, धोंड्याचा महिना आहे त्यामुळे व्हेज बिर्याणीच आम्ही बनवली आणि यांनी इकडे भाकरी बनवून घेतल्या. लेरिंगला यांनी सुरुवात केली आणि चपात्या मात्र प्रियंका वहिनींनी बनवल्या होत्या. आता या बंधूंनी इकडे डेकोरेशन करायला घेतलं. आता म्हणतात सगळं काम तर ह्यांनी केलं, त्यांनी केलं, तू काय केलं? मी सगळ्यांना मदत केली आणि आमच्या यांनी माझी मॅचिंग केली. तुम्ही मला म्हणता मेकअप तुला चांगला नाही दिसत, त्यामुळे बिना मेकअपचीच मी आज तयार झाली होती आणि असं काही बर्थडेचं डेकोरेशन झालं होतं. याला सगळे म्हणत होते, "तू देवानंद दिसतोय." सगळेजण इकडे आले आणि अन्वीचं चाललं होतं, "चला पटकन केक कट करा." नेहमी मामीच्या मागे-मागे फिरणारा अभि, आज त्याचं आणि मामीचं काय बिनसलं काय माहिती. "तिकडे ये घरी, मग बघते तुला." असं मामी म्हणाली. तोपर्यंत शिवाकनी हे गिफ्ट दिलं. आता लगेच उलगडून त्यात काय आहे बघून त्याची विल्हेवाट तर आम्ही लावून दिली. पण आमच्या आत्याने आम्हाला पैसे दिले होते. ते बघून आमच्या चेहऱ्यावरती अशी तिरकी-तिरकी स्माईल आली होती. आता गिफ्ट आम्हाला कोणीही कितीही मोठं द्या, पण पैसे बघून मात्र आम्ही खूप खुश होतो. या सगळ्या गोष्टीचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल, लाँग व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेली आहे. लिंक मी खाली देते. ऑक्शन वगैरे अभिला सगळ्यांनी करून घेतलं. पण सगळी चिल्लर पार्टी इथे वाट बघत उभी राहिली होती, की कधी हे सगळं उरकतंय आणि इकडे केक कापला जातोय. कारण केक कट केल्यानंतर आम्हाला तो अभिच्या गालाला तर असा लावून घ्यायचाच होता आणि अनुबाईचं चाललं होतं, "आत्ती मला आधी केक चार." इकडे मस्त दम बिर्याणी तयार झाली होती. याचं कौतुक तर सगळ्या ह्याच्यात झालं. पण सगळे घरी गेल्यानंतर फ्रिज उघडून बघितला तर आईस्क्रीम तसंच राहिलं होतं. आता काय करणार? चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.